ते गाणं आहे ना, मुसाफिर हुई यारो, ना घर है ना ठिकाणा. असंच काही माझं बड्डेच्या दिवशी झालं. आधी काहीच प्लॅन नव्हता आणि अचानक मनात आलं की त्र्यंबकेश्वरला जाऊ. मी आणि माझ्या मित्राने रात्री बस पकडली आणि सकाळी पोचलोसुद्धा. तिथे गेल्यावर बॅग्स ठेवायला आणि आंघोळीसाठी रूम शोधत होतो, पण त्या काही मिळाल्या नाही. आणि तेवढ्यात आम्हाला इंट्युशन झालं की जिथे एवढे मोठे साधू महंत स्नानासाठी येतात, त्या पवित्र कुंडातच का आंघोळ करू नये. ठरलं तर मग, आणि आम्ही तेच केलं. तिकडे गेलो आणि काय तो अनुभव. पवित्र कुंडात आंघोळ करून आम्हाला एक वेगळीच एनर्जी जाणवायला लागली. आम्ही एकदम रिलॅक्स झालो. स्नान करून महादेवाचे दर्शन करायला निघालो. 12 ज्योतिर्लिंगांपैकी असलेलं हे मंदिर हेमडपंथी शैलीचं काळ्या पाषाणात बांधलेलं वास्तुकलेचं अद्भुत प्रतीक आहे. देवळात गेलो आणि गाभाऱ्यात एक वेगळंच प्रसन्न वातावरण होतं. पूजा, आरती, जप, मंत्र आणि हर हर महादेवचा जयघोष चालू होता. त्या मंत्रमुग्ध वातावरणात आम्ही एवढे भारावून गेलो की आम्ही कोण आहोत, काय करतो, काहीच आठवेना. एकदम संन्यासी झाल्यासारखं वाटू लागलं. आणि ह्या सगळ्यात मी माझा बड्डे आहे हेच विसरून गेलो. आणि पुढे तर असे अनुभव आले की तुमचा विश्वासच बसणार नाही.